व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्हाला गोटपट्टी कशी लावायची आहे। आपण हे दोरा टाकून हा जो दोरा आहे हे टाकूनच आपण ही पाइपिंग पट्टी बनवलेली आहे आणि ह्याचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत। पाइपिंग पट्टी कशी बनवायची ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर आपण अशी पाइपिंग पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि आता गोटपट्टी कशी लावायची परफेक्ट तर ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि फिटिंग सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। परफेक्ट फिटिंग कशी घेतात ब्लाउजच्या मापावरून ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर सुरुवात करूया। आता गळापट्टी लावताना मात्र व्यवस्थित समोर अंतर ठेवूनच पाइपिंग पट्टी सुरुवात करायची आहे। एक अर्धा इंच तुम्हाला समोर ठेवायची आहे पाइपिंग पट्टी आणि जिथं गोल गळा आहे तिथं मात्र या प्रकारे तुम्हाला फिरून घ्यायचं आहे बरोबर। तर असं फिरून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मार्जिन ठेवूनच तुम्हाला गळा लावायचा आहे। कारण बऱ्याचदा काय होतं पाइपिंग मध्ये सुटल्या जातो गळा। तर परफेक्ट असं मार्जिन पकडायचं आहे। खालून वरून ज्यावेळेस आपण पट्टी ठेवतो त्यावेळेस व्यवस्थित ठेवायचं अंतर सोडूनच आणि गोल गळ्याच्या ठिकाणी आपण असं हे थोडंसं ओढून पकडायचं आहे म्हणजे तिथं गोल गळा असा तुमचा परफेक्ट येतो, गळा तिथं उचलत नाही। तर या प्रकारे तुम्हाला गळा लावून घ्यायचा आहे व्यवस्थित। परत गोल गळ्याच्या ठिकाणी आपण थोडंसं ओढून धरलेलं आहे। या प्रकारे आपण पट्टी लावून घेतलेली आहे एकदम परफेक्ट। पाहू शकता गोल गळ्याच्या तिथं सुद्धा आपलं एकदम गोल आकार आलेला आहे आणि तुम्हाला जर पट्टी लावायची आहे त्यावेळेस तुम्हाला इथं जिथं गोल गळा आहे तिथं छोटे तुम्हाला कट्स द्यायचे आहेत म्हणजे गोल गळा तुमचा परफेक्ट बसेल आणि उचकणार नाही। तर या प्रकारे तुम्हाला छोटेसे कट्स द्यायचे आहेत। आणि मेन म्हणजे पाइपिंग कशी लावता आणि ती कशी यायला पाहिजे हेच खूप महत्त्वाचं आहे। कारण आजकाल खूप फिनिशिंग द्यावं लागते। गिऱ्हाईक खूप असं म्हणजे चौकस गिऱ्हाईक झालेलं आहे। काय म्हणतात चौकस, कारण हे का असं का ते तसं का विचारतात। तर तुम्हाला त्यांच्यापेक्षा नॉलेज जास्त पाहिजे। जर तुम्हाला त्यांच्यापेक्षा नॉलेज जास्त असेल तर ते तुम्हाला कधीच म्हणणार नाही असं का तसं का। तर आपल्याला असं परफेक्ट काम करायचं आहे, नाही तर सारखं गिऱ्हाईक हे का केलं ते का केलं। तर आणि केलं तर त्यांना समजून सुद्धा सांगता आलं पाहिजे। आता ही पट्टी आहे, पट्टी सुरुवातीलाच व्यवस्थित पकडायची आहे म्हणजे शेवटपर्यंत त्याच अंतरावर आपल्याला ही पट्टी घ्यायची आहे। तर आजचा विषय होता पाइपिंग कशी लावायची। तर या पद्धतीने तुम्हाला पाइपिंग लावायची आहे परफेक्ट। पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली पाइपिंग आणि एकदम टोकावरून आपण जे इथं जी शिलाई घेतो ती या ठिकाणची जी शिलाई आहे ती एकदम टोकावरून घ्यायची म्हणजे तुमची जी पट्टी असते ती परफेक्ट अशी दाबून बसते आणि
आधीमध्ये कुठं उकलत नाही. तर आपण आजपासून पार्टमध्ये व्हिडिओ बनवत आहोत, कारण मोठे मोठे व्हिडिओ पाहायला खूप वेळ जातो. आणि तर आपण हे छोटे छोटे व्हिडिओ असेल जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण छोटे पार्टमध्ये दाखवत आहोत. तर तुम्ही शेवटपर्यंत बघायचे आहेत. आणि या चॅनलवर खूप छान असे कटिंगचे टिचिंगचे व्हिडिओ आहेत, काही डिझाईनचे आहेत, तुम्ही पाहू शकता. एकदम परफेक्ट अशी गोल गळा आलेला आहे. पाहू शकता एकदम परफेक्ट. आतून सुद्धा पट्टी परफेक्ट, वरून सुद्धा गोटपट्टी परफेक्ट केलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स करून सांगायचे. गळ्याची पट्टी तुम्हाला लावलेली आवडली की नाही हे सुद्धा सांगायचं आहे. आणि नवीन असाल तर जास्तीत जास्त गळा लावताना लक्ष द्या, म्हणजे तुमचा गळा एकदम परफेक्ट बसेल. कारण गळ्यापासूनच फिनिशिंग येते ब्लाऊजला. तर तुम्ही परफेक्ट अशी पट्टी लावण्याचा प्रयत्न करा. तर चला, आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया. आणि जर तुम्हाला पॅटर्न हवे असतील 28 ते 42 नंबरचे, तर तुम्हाला कमेंट्स करायचे आहे की तुम्हाला पॅटर्न घ्यायचे आहेत. कमेंट्स करा, कारण मोबाईल नंबर आपण देणार आहोत. प्रोसिजर चालू आहे. पॅटर्न कसे ठेवायचे त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणं चालू आहे. तर कमेंट्स करा, जेणेकरून आम्हाला पण समजेल की मार्केटमध्ये किती जण उत्सुक आहेत पेपर कटिंग घ्यायला. तर कमेंट्स करायची नक्की. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं. थँक्यू, धन्यवाद.